हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। मैं हूं समीउद्दीन चिश्ती। आज औरंगाबाद शहर के पुलिस उपायुक्त कार्यालय जोन 1 का उद्घाटन खासदार संदीपान भुमरे के हाथों किया गया। इस मौके पर पुलिस कमिश्नर संदीप पाटिल, महानगर पालिका कमिश्नर जी श्रीकांत, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे और सभी पार्टी के लीडरान मौजूद थे। इन सब की मौजूदगी में कार्यालय का ओपनिंग किया गया। पहले उद्घाटन कर, बाद में ये बाद में दे। पहले उद्घाटन कर, फ्रेम बना लो सर, दोनों साइड बैलेंस कर। एक ही नंबर फ्रेम बना। सर ऊपर पुलिस उपायुक्त कार्यालय जोन 1 का आज उद्घाटन पालक मंत्री संदीपान भुमरे के हाथों किया गया। इस मौके पर पुलिस कमिश्नर संदीप पाटिल, यस ओके नीचे सर एक मिनट इस मौके पर पुलिस कमिश्नर संदीप पाटिल ने खासदार संदीपान भुमरे का सत्कार किया और पुलिस उपायुक्त नितिन बागट ने आए हुए सभी मेहमानों का सत्कार किया। नितिन पाटिल, नोएन ओबेरॉय, राजेंद्र झंझाड़, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, भागवत कराड़, ऋषिकेश जायसवाल, माजी नगर सेविका शिवसेना और पूरा पुलिस स्टाफ, एसबी क्राइम और सिटी चौक पुलिस स्टेशन के पीआई परदेसी मैडम, इन सब का सत्कार नितिन बागट साहब ने किया। इस मौके पर उनके परिवार से भी माता और पिता दोनों भी उपस्थित थे। सभी ने नितिन बागट साहब को इस नए कार्यालय की शुभकामनाएं दी, मुबारकबाद दी
और साथ ही पुलिस कमिश्नर साहब ने भी मुबारकबाद दी नितिन बागट साहब को, और महानगर पालिका के कमिश्नर जी श्रीकांत ने स्मार्ट सिटी के माध्यम से ये कार्यालय बनाकर पुलिस उपायुक्त कार्यालय इनको पुलिस कमिश्नर के हैंडओवर किया। यहाँ से उपायुक्त पुलिस कमिश्नर उपायुक्त इनसे का ऑफिस का काम चलेगा। जिन्हें भी कुछ तकरार है, कोई कंप्लेन लिखवाना है, या जो भी नितिन बागट साहब पुलिस उपायुक्त से मिलना चाहते हैं, तो ये नागेश्वरवाड़ी औरंगाबाद में ये कार्यालय का ओपनिंग हुआ है, नया कार्यालय बना है। यहाँ से पुलिस उपायुक्त कार्यालय का कामकाज चलेगा। साथ ही सभी ने इस ऐसे खूबसूरत कार्यालय की तारीफ़ की, और महानगर पालिका जी श्रीकांत कमिश्नर से हमने बात की तो उन्होंने कहा कि जहाँ जहाँ ऐसी प्रॉपर्टी पड़ी हुई है जहाँ लोग नशे के कारोबार करते हैं, नशा करते हैं, वहाँ ऐसी जगहों को ऑफिस, कॉलेज, स्कूल, स्पोर्ट्स गार्डन ऐसा इस तरह से डेवलप किया जाएगा। नागेश्वरवाड़ी पुरानी इमारत कई सालों से ऐसे ही पड़ी थी, जहां लोगों ने नशा करने का अड्डा बना चुके थे। वहां शराब पी जाती थी, जुआ, ऐसे कारोबार वहां से होते थे। इसी को नज़र में रखते हुए पुलिस कमिश्नर ने एक कार्यालय ओपन करने का उन्होंने प्रस्ताव दिया था महानगर पालिका को, और जी श्रीकांत साहब ने स्मार्ट सिटी के अंतर्गत इस बिल्डिंग को फिर से रिनोवेशन कर पुलिस उपायुक्त कार्यालय को दिया गया। तुमच्या सेवेला आम्ही आदर चालू। नमस्कार। आज DCP झोन 1 परिमंडळ 1 छत्रपती संभाजीनगर पोलीस नागेश्वरवाडी येथे आपण माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते या DCP छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे। DCP झोन 1 या पदासाठी जे कार्यालय होतं, मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ते कार्यालय खूपच वाईट परिस्थितीत होतं, म्हणजे इनह्युमन कंडिशन मध्ये होतं। मानवी कोणालाही तिथे बसण्यास मी जेव्हा पाहिलं तेव्हा आमचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कसे बसू शकतात अशी एक भावना माझ्या मनात निर्माण झाली, आणि मी त्याच दिवशी निर्णय घेतला की या कार्यालयातून त्याला स्थलांतरित करायला द्यावं। कारण सामान्य माणसासाठी सुद्धा त्या कार्यालयाला जाणं, त्यांना भेट देणं हे कुठे ना कुठे त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासारखं होतं की कार्यालय जेवढं घाण होतं त्याच्या आसपासचा परिसर जेवढा घाण होता, या कार्यालयात ते स्वतःलाच जर न्याय देऊ शकत नसले तर आपल्याला काय न्याय देणार, ही भावना सहजरित्या कोणाच्याही मनात येईल निश्चितपणे। तर त्या भावनेचा मोड करण्यासाठी आम्ही माननीय मनपा आयुक्त श्री जी श्रीकांत सर यांच्या सहाय्याने आणि त्यांच्या स्मार्ट सिटीच्या टीमच्या सहाय्याने आम्ही जागा शोधत होतो। त्याच काळात नागेश्वरवाडी येथील ही जागा महानगरपालिकेची जी शाळा होती ती पूर्ण मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती, आणि त्या अवस्थेतून त्याला पुनरुज्जीवित करण्याचं आम्ही ठरवलं। तर त्याचबरोबर इथेच असलेले जी जागा होती त्याचा गैरवापर होत होता। कुठे ना कुठे इथे असलेले जे असामाजिक एलिमेंट्स होते ते याचा वापर चुकीच्या कारणासाठी करत होते, दारू पिण्यासाठी, नशेसाठी। तर यातून या भागातल्या परिसरातल्या लोकांनाही त्याचा खूप त्रास होता। त्या सर्वांना कुठे ना कुठे न्याय देण्यासाठी
जी श्रीकांत सरांच्या मदतीतून आम्ही या कार्यालयाचा एक रिनोव्हेशन इथे सुरू केलं आणि किमान 2-2.5 महिने इथे रोज उभं राहून यांच्या टीमनी, स्मार्ट सिटीच्या टीमनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आज आम्ही हे भव्य असं सुंदर असं एक वास्तू DCP झोन 1 कार्यालय आमचे माननीय पोलीस आयुक्त संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आज हे उभं केलेलं आहे आणि आज हे लोकांसाठी, इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या सामान्य नागरिकांसाठी आम्ही हे समर्पित करत आहोत, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला इथे न्याय मिळेल आणि त्यांना एक इथे आदरपूर्वक इथे त्यांच्यासोबत व्यवहार होईल आणि एक त्यांना एक डिग्निफाईड प्लेस, एक सुंदर अशी वास्तू, एक ऑफिस जिथे ते येऊन आपले जे काही म्हणणे मांडू शकतात आणि निश्चितपणे या वास्तूत बसून आम्ही छत्रपती संभाजीनगर मधील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करू आणि इथले आमचे जे अंमलदार आणि अधिकारी होते त्यांना सुद्धा निश्चितपणे इथे काम करताना त्यांची सुद्धा इफिशियन्सी कुठे ना कुठे वाढलेली आहे, त्यांना सुद्धा एक चांगली जागा, एक डिग्निफाईड प्लेस इथे बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी माननीय जी श्रीकांत सर यांचा खूप खूप आभारी आहे, त्यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे आणि माननीय मंत्री महोदय, विरोधी पक्ष नेते, आपले खासदार या सर्वांनी इथे आम्हाला इथे भेट दिली आणि आमचं मनोबल उंचावलं, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे। स्मार्ट सिटी टीमचा मी स्पेशली दांडगे साहेब, इम्रान यांचा आभारी आहे की त्यांनी मला या कार्यात खूप खूप सहकार्य केले। धन्यवाद। पोलिसांच्या ज्या काही पडीक इमारती आहेत आणि ज्या भागांमध्ये असं कुठे नशेचा प्रकार वाढलेला आहे आणि सरकारी इमारती आहेत, निश्चितपणे आमचे संदीप पाटील साहेब पोलीस आयुक्त यांनी आताच एक आमच्या बोलण्यातून असं हे झालं की जिथे जिथे अशा चुकीच्या घटना घडतायत, जिथे जिथे सरकारी इमारतींमध्ये त्या इमारतींना रिनोव्हेट करण्याचं काम आपल्या माननीय महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत सर यांनी हाती घेतलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या सहकार्यातून आम्ही प्रत्येक ठिकाणी पोलीस मदत केंद्र स्थापन करण्याचा विचार करत आहोत आणि लवकरच जिथे जिथे अशा नशेचा प्रकार चालू आहे, नशाखोरी चालू आहे, गुंडागर्दी चालू आहे, त्या ठिकाणी आम्ही अशा पोलीस मदत केंद्र उभारणार आहोत। DCP झोन 1 ज्या झोनच्या हद्दीमध्ये अतिशय संवेदनशील एरिया येतो आणि झोन 1 ऑफिस सुस्थितीत नव्हतं, तर महापालिकेच्या सहकार्याने आणि नितीन आणि महापालिका आयुक्त श्रीकांत यांच्या दोघांच्या संकल्पनेतून जी एक आपली महापालिकेची शाळा आहे जी पडलेली होती, तर त्या शाळेचं पुनर्जीवन करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज सर्व फॅसिलिटी युक्त असं हे DCP ऑफिस बनलेलं आहे, ज्या ऑफिसमध्ये खूप हेवी चार्ज आहे आणि निश्चित इतकं सुंदर ऑफिस आमच्या पोलिसांच्या कामाची क्वालिटी वाढवेल आणि जे इथं काम करणारे अधिकारी आहेत आणि आपले कर्मचारी आहेत त्यांना हे उत्साहवर्धक आहे आणि जसं एन्व्हायरमेंटमधून ॲटिट्यूड तयार होतो तसं निश्चित या एन्व्हायरमेंटमध्ये काम करून आमच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा निश्चित न्याय लोकांना देण्याचा ॲटिट्यूड बनेल हा मला विश्वास आहे। थँक्यू। शहर पोलीसच्या DCP झोन 1 हा छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी येथे प्रत्येक शहराच्या नागरिकांना सेवा देत असताना विशेष करून पोलीस आणि पोलीस ऑफिसेस सुद्धा स्मार्ट राहायला पाहिजे आणि ज्यावेळेला नागरिक एखाद्या कार्यालयामध्ये आल्यावर ते विश्वासाचा, आपुलकीचा आपला असे वाटलं पाहिजे आणि ज्यावेळेला DCP झोन 1चं कार्यालय आम्ही शोध घेत असताना त्याचं जागा नव्हती आणि जे काही जागा या ठिकाणी बघतायत त्या ठिकाणी दारूचा, नशेचा आणि टवाळखोर पोरांचा अड्डा या ठिकाणी होते आणि या भागाचे मान्य माझी नगरसेविका मॅडम ताईंनी मला एक दिवस इकडे बोलवलं होतं शाळाचा त्या ठिकाणी CBSE करण्याचा आणि खाली शाळा होती, परंतु शाळा किती चांगलं केलं असतं तर परत त्या ठिकाणी एकतरी जागा अपुरा राहिले असतं आणि परत ते टवाळखोर पोरं आणि नशेचा आणि दारूचा अड्डा बनलेल्या या ठिकाणी कुठलं तरी एक असे ऑफिस त्या ठिकाणी घेऊन यावं, ते कायमस्वरूपी या भागाचं रोपडा बदलून टाकेल आणि आमच्या डोक्यात हा होता की DCP झोन 1च्या त्याच वेळा कार्यालयाच्या शोधामध्ये होते
आणि त्यावेळेला आम्ही आलो आणि इथं सर्व दुरुस्ती करून घेऊन आज वर्षातलं लांब दिवस असलेलं लॉंगेस्ट डे असलेलं जून 21 तारखे रोजी आज एक शुभदिनी प्रसंगी पौर्णिमेच्या प्रसंगी आज उद्घाटन होत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे आणि हा कार्यालय मधून जे लोक काम करणार आहे त्याला एक हिंमतीचा आणि विश्वासू वाटलं पाहिजे. त्या बागाचं ज्या वेळेला एखाद्या बागामध्ये पोलीस येतात ते पोलीस असल्या तर आपोआप त्या ठिकाणी गुन्ह्याच्या प्रवृत्तीचा मानसिकता दूर होतात आणि या कार्यालय या भागाच्या लोकांच्या विश्वासाचं कार्यालय असेल अशी मला खात्री आहे आणि या कार्यालयाचा प्रथम बहुमान त्याला बसण्याचा मिळालेला आहे. आमचे मित्र IPS श्री नितीन भगाटेजींना मी त्यांचं सर्व चमूंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातातून या भागाचं कायदा व सुव्यवस्था चांगलं राहावं, नीट राहावं आणि ईश्वरांनी खूप त्यांना ताकद द्यावा की या ठिकाणी जे काय चुकी घडवणाऱ्यांना धडा शिकवण्याची ईश्वरांनी त्याला खूप मोठी शक्ती द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरं ज्या ठिकाणी नशेच्या अड्डेचा जिथं असेल त्या ठिकाणी सर्व आम्ही स्मार्ट करू. आता किराडपुराचे नंबर 1 स्कूल त्या ठिकाणी दारूची नशेची अड्डा होती कारण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि स्मार्ट सिटी महानगरपालिका आम्ही हा नशामुक्त शहर करण्याचा एक पाऊल ज्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी चांगलं सरकारी कार्यालय, शाळा, लायब्ररी, प्लॅनेटोरियम, गार्डन, प्लेग्राऊंड असे करायचे आहे. आता आपण बघणार हमखास मैदानाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नावांनी त्या ठिकाणी एक मनोरंजन पार्क होते परंतु अलीकडे त्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे झाले होते आणि आज मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा प्लॅनेटोरियम मोठ्या चांगल्या पद्धतीचा प्लॅनेटोरियम आपण तयार केलेले आहेत. आता प्रत्येक 10-15 दिवसाला हे नशेचे अड्डेचे जे आहे उद्ध्वस्त करून त्या स्मार्ट काही ना काही प्लेग्राऊंड, गार्डन, स्कूल, कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उभं करणार.